जय महाराष्ट्र आणि नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या कोडिंगच्या शाळेवर. मागच्या क्लासमध्ये आपण पायथनमध्ये महत्त्वाचे डेटा टाईप्स पाहिले, म्हणजे इंटिजर, फ्लॉट, स्ट्रिंग. आज आपण या सगळ्यांचा वापर करून एक प्रत्यक्ष प्रोग्राम बनवणार आहोत आणि लहानपणी गणितात शिकलेला एक फॉर्म्युला कोड करणार आहोत. आयताचे क्षेत्रफळ म्हणजे काय, किती असणार. आजचा क्लास फक्त प्रोग्राम बनवण्यापुरताच मर्यादित नाही. आज मी तुम्हाला कोडिंगचा एक असा सिक्रेट सांगणार आहे. प्रोग्राम फक्त चालणारा असणं पुरेसं नाही, तो कसा असायला हवा हे आपण आज पाहणार आहोत. तर चला जाऊया थेट स्क्रीनवर. चला, आयताच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असतो? लांबी गुणिला रुंदी, लेंथ इंटू ब्रीथ. मी स्क्रीनवर अगदी सिंपल कोड लिहित आहे. लांबीला L म्हटलं आहे आणि रुंदीला B म्हटलं आहे. सो L = 4 म्हणजे 4 आणि B = 3. म्हणजे याचा अर्थ काय झाला? एरिया किती झाला? लांबी इंटू गुणिला रुंदी. आणि खाली उत्तर काय येणार? 4 3 12. सो खाली उत्तर आपण न लिहिता आपण पायथनला सांगू की तुम्ही उत्तर द्या. सो आपण काय करणार? खाली उत्तर छापण्यासाठी आपण लिहिणार प्रिंट ब्रॅकेटमध्ये एरिया. बरोबर. आता जर आपण हा कोड रन केला तर कम्प्युटर कनेक्ट व्हायला सुरुवातीला 15 ते 20 सेकंद घेणार, लगेच उत्तर देणार 12. मित्रांनो, हा कोड तांत्रिकदृष्ट्या करेक्ट आहे. कम्प्युटरने उत्तर बरोबर दिलं, पण प्रामाणिकपणे सांगा, हा कोड गुड कोड आहे का? तर उत्तर असेल नक्कीच नाही. समजा एका महिन्याने तुम्ही स्वतःचं कोड उघडून बघितलं आणि तुमच्या कॉलेजच्या मित्राला दाखवला, तर त्याला काय समजणार? L म्हणजे काय, B म्हणजे काय? तुम्हाला माहीत आहे, तुम्ही लिहिताना तुमच्या लक्षात आहे की हा L म्हणजे लेंथ आहे आणि B म्हणजे ब्रीथ आहे, पण तुमच्या मित्राला समजणार का? बरं, स्क्रीनवर नुसतं 12 लिहून आलं आहे, म्हणजे 12 म्हणजे काय? हे एरिया आहे की व्हॉल्यूम आहे, क्षेत्रफळ आहे? सो वर्गातील मुलांची संख्या आहे की सफरचंद आहे? काहीही आपल्याला किंवा त्या दुसऱ्या व्यक्तीला समजणार नाही. सो गुगल किंवा मोठ्या कंपन्यांमध्ये अशा शॉर्टकट कोडिंगला किंमत नसते. तिथे कोड असा हवा असतो जो वाचतानाही कोणालाही लक्षात येईल आणि समजेल. चला तर मग याच कोडला आपण गुगलच्या दर्जाचा प्रोफेशनल कोड बनवूया. एका नवीन ब्लॉकवर मी लिहितोय. आता A न लिहिता मी लिहित आहे लेंथ बरोबर 4, म्हणजे पूर्ण लिहिलं आहे. आणि तसंच मी B न लिहिता ब्रीथ लिहित आहे, म्हणजे ब्रीथ = 5. आणि त्याचा एरिया लिहितो आहे, एरिया = लेंथ गुणिला ब्रीथ. आता उत्तर प्रिंट करताना नुसतं प्रिंट ब्रॅकेटमध्ये एरिया न लिहिता आपण एक भारी मेसेज देऊया. जो भाग आपल्याला स्क्रीनवर जसाच्या तसा दाखवायचा आहे तो आपण डबल कोट्समध्ये लिहू. जसं की मला काय याचा अर्थ काय? एरिया म्हणजे काय? एरिया ऑफ रेक्टँगल आहे. सो मी लिहिणार प्रिंट डबल कोट्स द एरिया ऑफ रेक्टँगल इज कोट्स क्लोज कॉमा एरिया ब्रॅकेट क्लोज. सो इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जी नवीन कोडर आहेत ते नेहमी चुका करतात. वरती आपण एरिया लिहिताना लहान लिपी वापरली आहे. जर खाली प्रिंट करताना तुम्ही चुकीने कॅपिटल एरिया लिहिला, म्हणजे एरियाचा फर्स्ट ए कॅपिटल लिहिला, तर पायथन लगेच एरर देतो. कारण पायथन केस सेन्सिटिव्ह आहे, आपण ते बघितलं होतं. त्याला लहान आणि मोठ्या अक्षरामध्ये समानता दिसत नाही, ते वेगवेगळे वाटतात. आता हा कोड अजून सुंदर किंवा अर्थपूर्ण बनवण्यासाठी आपण वापरणार आहोत हॅशटॅग म्हणजे कॉमेंट्स. तुम्ही कोडमध्ये कुठेही हॅशटॅग लिहून पुढे काहीतरी लिहिलं
तर कम्प्युटर त्या लाईनला वाचत नाही. ती लाईन डार्क ग्रीन रंगाची होते. तिथे तुम्ही स्वतःच्या समजण्यासाठी मराठी, हिंदी, इंग्लिश किंवा अगदी शाहरुख खानचं गाणं लिहिलं तरी पायथनला काही फरक पडत नाही. तुम्हाला जे वाटते त्या हॅशटॅग नंतर तुम्ही लिहू शकता. जसं की त्याची आता लेंथ आपल्याला लिहायची आहे. लेंथ हा सेंटीमीटरमध्ये आहे किंवा मीटरमध्ये आहे, मिलीमीटरमध्ये आहे, हे पायथनला समजणार नाही. ते आपल्याला समजण्यासाठी किंवा दुसऱ्याला सांगताना ते समजण्यासाठी आपल्याला तिथे काहीतरी लिहावं लागेल. मला लिहायचं आहे की लेंथ 4 हे सेंटीमीटर आहे की मीटर आहे मला सांगायचं आहे. पायथनला सांगण्याची गरज नाही. पायथन फक्त 4 आणि 5 याच्यासोबतच रिलेशन ठेवणार. परंतु आपल्याला सांगायचं आहे दुसऱ्या व्यक्तीला की हा 4 हा सेंटीमीटरमध्ये आहे. तर मी काय लिहिणार, लेंथ बरोबर 4 आणि हॅशटॅग नंतर मी काय लिहिणार, सेंटीमीटर किंवा इन सेंटीमीटर. आणि तसंच मी ब्रीथ बरोबर 5 नंतर मी हॅशटॅग इन सेंटीमीटर आणि एरिया इज इक्वल्स टू लेंथ गुणिला ब्रीथ हा आहे फॉर्म्युला, म्हणजे हॅशटॅग फॉर्म्युला. आता बघा कोड कसा सुटसुटीत आणि एखाद्या गोष्टीच्या कथेसारखं वाटतं आहे. एक सुरुवात आहे, एक मध्य आहे आणि एक शेवट उत्तर आहे. आता शेवटी स्क्रीनवर जेव्हा उत्तर येईल तेव्हा काय येणार, द एरिया ऑफ रेक्टँगल इज 20, म्हणजे 5 गुणिला 4 बरोबर 20. पण हे 20 काय आहे, किलोमीटर की मीटर, ते सेंटीमीटर स्क्वेअर आहे हे दाखवण्यासाठी आपण प्रिंट लाईनमध्ये अजून एक कॉमा देऊन पुढे युनिट जोडूया. जसं की प्रिंट ब्रॅकेट डबल कोट्स द एरिया ऑफ रेक्टँगल इज डबल कोट्स क्लोज कॉमा एरिया कॉमा डबल कोट सेंटीमीटर स्क्वेअर डबल कोट बंद ब्रॅकेट क्लोज. चला आता हा फायनल कोड रन करून पाहूया. स्क्रीनवर बघा कसं एकदम देखणं आणि कडक आउटपुट आलं आहे. द एरिया ऑफ रेक्टँगल इज 20 सेंटीमीटर स्क्वेअर. आपल्याला पण सोपं जात आहे वाचायला. जेव्हा दुसरा व्यक्ती बघणार या कोडला त्याला पण समजेल की हा कोड कशाचा आहे आणि याचं उत्तर काय असेल आणि कोणत्या युनिटमध्ये असेल. गुगलमध्ये प्रत्येकालाच किंवा मोठ्या कंपनीत प्रत्येकालाच जॉब मिळत नाही, कारण चालणारा कोड सगळेच लिहितात, पण जो कोड वाचायला सोपा आणि युजर फ्रेंडली असतो तोच खरा कोडर लिहितो. आपण आपल्या चॅनलमध्ये फक्त कोडिंग नाही तर ती डिजिटल शिस्तसुद्धा शिकणार आहोत. कशी वाटली मग आजची कोडिंग स्टाईल, खाली कमेंट करून नक्की सांगा. अजून सबस्क्राईब केले नसेल तर खाली लिहिलेल्या लाल बटनवर क्लिक करा आणि आपल्या कोडिंगची शाळामध्ये सामील व्हा. भेटूया पुढच्या क्लासमध्ये. चलो बाय बाय. जय महाराष्ट्र. धन्यवाद.